म्हणून मी बाळासाहेबाच्या समाधीवर नतमस्तक व्हायला आलो आणि बाळासाहेबांनी ही आनंद वार्ता सांगायला आलो की उद्या दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत आणि तो सोहळा मी याची देही याची डोळा पाहत आहे. आज या सगळ्या गोष्टी पाहायला बाळासाहेब हयात असायला पाहिजे होते आणि बाळासाहेबाला हे प्रत्यक्ष वर्णन कसं सांगता येईल ते माझ्या हातात नाही. पण असं काही झालं, मी उद्याचा सोहळा पाहिला आणि देवाने मला मरण दिलं तर मी वर जाऊन बाळासाहेबाला सांगेल की बाळासाहेब तुमची एक इच्छा होती माझ्यासारखा एक लहान तुमच्यावर प्रेम करणारा, कारण महाजन परिवाराचे दोन आराध्य दैवत आहेत, एक अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे बाळासाहेब. हे मी सोहळा पाहिला आहे की दोन भाऊ एकत्र आलेत, मराठी भाषेसाठी आलेत, मराठी माणसासाठी आलेत, मराठी शेतकऱ्यासाठी आलेत, महाराष्ट्रासाठी आलेत. हा आनंद सोहळा मी ह्या देहानं पाहिला आहे ना, आज तुम्हाला सांगायला मी वर येतो. देवाने ती माझी इच्छा पूर्ण केली तर मला खूप आनंद वाटेल. तब्बल 18 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू 5 जुलैला म्हणजे उद्या एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे. मुद्दा असणार आहे तो फक्त मराठी माणसांचा. खरं तर शिवसेना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं राजकारण हे मराठी माणसाच्या अवतीभोवतीच असताना पाहायला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोन्ही नेते जे ते एकाच मंचावर मराठी माणसासाठी एकत्र येताना पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रकाश महाजन आहेत, जे सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी आले होते. महाजन साहेब, खरं तर बाळासाहेबांनी सुद्धा अनेक वेळा ही खंत बोलून दाखवली होती की हे दोन्ही जण एकत्र आले पाहिजे होते. बाळा नांदगावकरांनी हे सुद्धा मुद्दे मांडले होते. तुम्ही मनसेचे एक ज्येष्ठ मनसैनिक म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. आता तुम्ही अभिवादन केलेले, काय वाटतं उद्याच्या कार्यक्रमाकडून? मला वाटतं अलीकडच्या काळात पक्ष शिस्तीला जुगारून देऊन दोन्ही भावाने एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं. मी ABP माझाच्या एका कार्यक्रमात बोलून दाखवलं होतं आणि उद्या तो क्षण येणार आहे. म्हणून मी बाळासाहेबाच्या समाधीवर नतमस्तक व्हायला आलो आणि बाळासाहेबांनी ही आनंद वार्ता सांगायला आलो की उद्या दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत आणि तो सोहळा मी याची देही याची डोळा पाहत आहे. आज या सगळ्या गोष्टी पाहायला बाळासाहेब हयात असायला पाहिजे होते आणि बाळासाहेबाला हे प्रत्यक्ष वर्णन कसं सांगता येईल ते माझ्या हातात नाही. पण असं काही झालं, मी उद्याचा सोहळा पाहिला आणि देवाने मला मरण दिलं तर मी वर जाऊन बाळासाहेबाला सांगेल की बाळासाहेब तुमची एक इच्छा होती माझ्यासारखा एक लहान तुमच्यावर प्रेम करणारा, कारण महाजन परिवाराचे दोन आराध्य दैवत आहेत, एक अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे बाळासाहेब. हे मी सोहळा पाहिला आहे की दोन भाऊ एकत्र आलेत, मराठी भाषेसाठी आलेत, मराठी माणसासाठी आलेत, मराठी शेतकऱ्यासाठी आलेत, महाराष्ट्रासाठी आलेत. हा आनंद सोहळा मी ह्या देहानं पाहिला आहे ना, आज तुम्हाला सांगायला मी वर येतो. देवाने ती माझी इच्छा पूर्ण केली तर मला खूप आनंद वाटेल. खरं तर अत्यंत भावनिक झालेला, अनेक शिवसैनिकांचं, मनसैनिकांचं, महाराष्ट्रातील अनेक लोकांचं श्रद्धास्थान म्हणून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाकडे पाहिलं जातं. इथं आमचे देव आहेत, तुम्ही इथे येतात, नतमस्तक होतात. आज तुम्ही या प्रत्यक्ष आम्ही आमच्या देवापाशी आलोत. छत्रपती शिवाजी महाराजानंतर जर मराठी माणसाचं दैवत कोण असेल तर बाळासाहेब. आज तुम्ही जर इथं नतमस्तक झालात, बाळासाहेबांसोबत बोलण्याचा संवाद तुम्ही म्हणता ते जसा, जर तो घडला असता प्रसंग तर त्याचं वर्णन कसं झालं असतं, तुम्ही त्यांना कसं सांगितलं असतं ही संपूर्ण बातमी, जसं आम्ही वेळोवेळी वार्तांकन करत असतो. मी काय सांगतो की उद्याचा तो दोन भाऊ एकत्र एका मंचावर ज्यावेळेस येतील आणि तो मी या दोन्ही डोळ्यांनी ज्यावेळेस पाहिल तर ईश्वराने त्या क्षणी मला त्याच्याकडे बोलून घ्यावं आणि मी बाळासाहेबांना सांगेन. कदाचित मी सांगूही शकणार नाही ती एकत्र कशी दिसतात, पण बाळासाहेब माझ्या डोळ्यातले अश्रू, माझ्या डोळ्यातले भाव समजून घेतील. फोन केल्यापेक्षा ईश्वरानं माझी ती इच्छा पूर्ण करा की महाराष्ट्राला खूप गरज आहे. महाराष्ट्राला ह्या दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याची फार गरज आहे. आज महाराष्ट्र, मराठी माणूस हा पोरका आहे, स्वतःला असुरक्षित समजला जातो. हा जे दोन भाऊ एकत्र यावे हे मी याच्या अगोदरही बोललो होतो आणि आज ते क्षण उद्या येणार आहे आणि त्याचा अत्यानंद मला होतो. आणि हे वर्णन मला बाळासाहेबाला सांगायचं असेल तर मला प्रत्यक्ष देवाने तिथं बोलावं, म्हणजे बाळासाहेबाच्या चरणावर डोकं ठेवून मी सांगेल की बाळासाहेब आज हे दोन भाऊ एकत्र आलेत, आता तुम्ही शांतपणे स्वर्गात राहा, कसली काळजी महाराष्ट्राच्या जनतेची करू नका. यात विशेष बाब म्हणजे की खरंच वातावरण इथं सगळं भावनिक झालेलं आहे. आठवणीतले उद्धव आणि राज एकत्र आल्याचे काही किस्से तुम्हाला आठवतात आहेत का? त्यावेळेचे सगळे दौरे सुरू झाले होते, नवतारुण्य नेतृत्व समोर येत होतं आणि त्यावेळेचे राज आणि उद्धव, 17 वर्ष आधीचे, 18 वर्ष आधीचे राज आणि उद्धव. मी काय म्हणलं, मी दोघांसोबतही दौरे केलेत. आज माझे नेते राज ठाकरे एक हिंदुत्वाचा, आधुनिक हिंदुत्वाचा एक जळजळता निखारा आहे.
आणि उद्धवसाहेब तेवढे शांत शीतल असे आहेत. मी माननीय शरद पवार साहेबांचे आज आभार मानतो, मनापासून मानतो. यात माझं कुठेही राजकारण नाही. त्यांनी एक आम्हाला मार्ग दाखवला. त्यांनी काय सांगितलं की राजसाहेबांच्या सभेला गर्दी होते आणि उद्धवसाहेबाच्या गर्दीचं मतात रूपांतर होतं. गर्दी आणि मतात रूपांतर हे दोन्ही आता उद्या एक होणार आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या महाराष्ट्राला एक नवीन शक्ती मिळेल. महाराष्ट्राला एक हक्काची, मराठी माणसाला एक हक्काची जागा आपल्यावर झालेला अन्याय सांगायला मिळेल. याच्यासारखा आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात बरेच चांगले वाईट क्षण पाहिले, पण हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. माझा वैयक्तिक असा आहे की मी माझे दोन्ही भाऊ गमावले. कोणत्या कारणानं गमावले मला माहीत नाही, पण एखादा भाऊ सोबत असल्यानंतर माणूस जगाशी भांडू शकतो. जगाच्या विरुद्ध जरी असला तर एक भाऊ सोबत असल्यावर जग आधार असतो. तो आधार आज दोघांना उद्या मिळणार आहे. त्याच्यामुळं मी पक्ष शिस्त जुगारून देऊन हे म्हटलं होतं की तुम्ही दोघांनी एकत्र या, महाराष्ट्राला तुमची गरज आहे. खरं तर हे वक्तव्यच तुम्ही केलं होतं, भर कार्यक्रमात हे संपूर्ण वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यानंतर आता हे वक्तव्य खरं होताना पाहायला मिळतं. युती नाही, युतीचा पुढे काय होईल माहीत नाही, पण उद्या ही दोन्ही नेते मंडळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नेतृत्व म्हणजे राज ठाकरे, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे, एकत्रता याची मराठी माणसासाठी त्या दोघं भाऊ एकत्र कायम राहतील याची मी खात्री देतो. मला तो पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या नेत्यावर विश्वास आहे, राज ठाकरेवर विश्वास आहे. ज्या समंजसपणे ती भूमिका घेतली की आज महाराष्ट्रामध्ये एक तरुण नेता असं उभा आला की तो सगळ्यांना सोबत घेऊन जातो. आज हाती सत्ता नाही, पण हातात प्रामाणिकपणा आहे. त्या प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी सगळ्यांना एकत्र केले आणि हा मराठी माणसाचा आज विजय झाला. हा विजय फक्त भाषेसाठी नाही आहे, तर अजूनही बरेच आपल्यावर जे काही अन्याय होतात त्या अन्यायाच्या विरुद्ध हा विजय मिळवायचा आहे. आणि खरंच सांगतो मी, आज आमच्या सगळ्यांची जी इच्छा आहे आणि स्वर्गीय बाळासाहेबांची या इच्छा उद्या पूर्ण होणार आहे आणि तो सोहळा पाहण्यासाठी मी आजच मुंबईत दाखल झालो. धन्यवाद. तुम्ही दोन भावांचा मुद्दा उपस्थित केला. सोशल मीडियावर, समाज माध्यमावर दोन सिंहांचा व्हिडिओ जो आहे तो जाम व्हायरल होतोय की एका सिंहावर काही कुत्रे, जंगली कुत्रे अटॅक करतात आणि त्याच्यानंतर दुसरा सिंह त्याला वाचवण्यासाठी येतो आणि त्याच्यानंतर ती सगळी जंगलातली कुत्री पळून जातात आणि दोन सिंह त्या जंगलात वावरताना पाहायला मिळतात. हाच तो किस्सा आहे का? हाच तो किस्सा आहे. त्या दोन सिंहानं एकत्र येऊ नये म्हणून कोलेकुई चालू झालेली आहे. नसलेल्या गोष्टी उकरून काढतायत. या चांगल्या कामामध्ये विघ्न आणण्यासाठी काही आधुनिक राक्षस तयार झालेले आहेत. त्यांना त्यांच्या मालकाला खुश करायचं आहे. पण काही जरी झालं तर बाळासाहेबाची पुण्याई या दोन भावाच्या मागे आहे. उद्या विश्वकर्ता ब्रह्मदेवसुद्धा यांची मराठी माणसासाठी होणारी युती तोडू शकणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतरचं काय? हा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे. युती होणार का? ठाकरे बंधू सतत आम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र पाहायला मिळणार का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहेत. मी अत्यंत छोटा कार्यकर्ता आहे. राजसाहेब जो निर्णय घेतील तो मानणाऱ्यापैकी मी आहे. पण मराठी माणसाला एक त्याच्या हक्काचं ठिकाण हे दोन भाऊ झाले आहे. ते मराठी माणसानं कधी विसरू नये. कुठलाही त्यांच्यावर अन्याय झाला तर कुठल्याही क्षणी हे दोन भाऊ त्यांच्या मागं उभं राहतील. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. ते होते मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन, ज्यांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर येऊन अभिवादन केलं. त्याच्यानंतर त्यांनीच ABP माझाच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं की हे दोन्ही भाऊ एकत्र यायला हवे होते आणि त्याच्यानंतर 5 जुलै म्हणजे उद्या वरळीच्या डोम येथे जो आहे तो संयुक्तपणे कार्यक्रम जो आहे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेण्यात येतो आहे आणि त्याच्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याचं उद्याचं चित्राचं वर्णन त्यांच्याकडून जे ते भावनिक पद्धतीने आपल्यासमोर मांडलेलं त्यांनी आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.